लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे शेतीच्या जुन्या वादाचा राग मनात ठेवून 9 जणांनी घरात घुसून पती पत्नीस बेदम मारहाण करत गंभीर दुखापत करून पाय फ्रॅक्चर केल्याची घटना 3 एप्रिल रोजी घडल्याचे समोर आले आहे। या संदर्भात हाती लागलेली माहिती अशी की मारहाण केल्याच्या कारणावरून 13 एप्रिल रोजी अहमदपूर पोलिसांनी 9 आरोपी विरुद्ध भारतीय दंड संहिता 326, 452, 324, 323, 143, 147, 148, 149, 504 व 506 अशा 10 कलमांमध्ये गुन्हा नोंद करण्यात आला असून एकाही आरोपीला अटक न झाल्यामुळे पीडित नरसिंग पवार यांच्या कुटुंबियास आरोपींकडून जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात असल्याचे मत व्यक्त करत पोलीस प्रशासनाला सदर घटनेतील आरोपींना तात्काळ अटक करून न्याय देण्याची मागणी केली आहे। घटनेतील आरोपी राजकीय लोकांच्या अभयाने खुले आम वावरत असल्याचा आरोप पीडित नरसिंग पवार यांनी केला। मी नरसिंग देवदास पवार, राहणार हाडोळती, तालुका अहमदपूर, जिल्हा लातूर। मी शेती करून माझी व माझ्या कुटुंबाची उपजीविका भागवतो। दिनांक 3/4/2024 रोजी दुपारी 3:30 वाजेच्या सुमारास आमच्या गावातील महादेव रावसाहेब पवार व इतर 8 जण येऊन मी घरी जेवण करत असताना घरामध्ये येऊन शिवीगाळ करत होते। पत्नीने माझ्या उठून दार लावले, नंतर दाराला लाथा करून दार मोडले, माझ्या पत्नीला धरून बाहेर रस्त्यावर ओढून मारहाण केली। मला बाहेर ओढून माझ्या डोक्यामध्ये महादेव रावसाहेब पवार यांनी लोखंडी रॉडने वार केले आणि मला गंभीर जखमी करून जमिनीवर मी खाली पडल्यानंतर माझ्या उजव्या पायावर रॉडने 3 ते 4 वेळेस वरील रॉडने मारहाण केली। त्यामध्ये माझा पाय फ्रॅक्चर झालेला आहे आणि मला त्या ठिकाणी रॉड टाकावं लागलेला आहे आणि माझ्या मुलांना गळ्याला गळा दाबून भिताडावर आपटलेला आहे। माझ्या पत्नीला केसाला धरून डोक्यावर भिताडावर आपटलेलं आहे आणि पोटामध्ये लाथा घातलेली 3-4 मिळून आणि त्याच्यामुळे माझ्या पत्नीच्या पोटावर लिव्हरवर सूज आलेली आहे। ते मेडिकल रिपोर्टमध्ये आहेत आणि सदरील जे व्यक्ती आहेत ते गुंड प्रवृत्तीचे आहेत। सदरील महादेव रावसाहेब पवार हा व्यक्तीची पत्नी महिला हाडोळती ग्रामपंचायतची उपसरपंच आहे आणि महिला उपसरपंच असल्यामुळे अवैध धंदे हा महादेव रावसाहेब पवार हा व्यक्ती करतोय, ज्यामध्ये जुगार आला, मटका, अवैधरित्या दारू विक्री करणे, पत्त्याचे क्लब चालवणे आणि 3 ते 4 महिन्याखाली भगतसिंग शिवराम पवार या व्यक्तीवर पत्त्याचे क्लब चालवणे अवैधरित्या म्हणून गुन्हाही अहमदपूर पोलीस स्टेशन येथे नोंद झालेला आहे। तर सदरील भांडण होण्याचे कारण असे की 3 ते 4 दिवसा अगोदर माझा आणि महादेव रावसाहेब पवार यांची जमीन लगायत आहे आणि मी भरपूर 5 ते 6 वर्षापासून जमीन पडीक ठेवलेली आहे आणि महादेव रावसाहेब पवार हा भांडण करण्याच्या उद्देशाने माझे जमीन त्याच्या दुरे वारंवार हा जमीन कब्जामध्ये घेत चाललेला आहे आणि मी वारंवार भरपूर व्यक्तींना सांगितलं आणि त्या दिवशीही 3 तारखेच्या अगोदर माझा आणि महादेव रावसाहेब पवार यांचा शाब्दिक वाद झाला होता आणि 2 दिवसांनी म्हणजे 3 तारखेला महादेव रावसाहेब पवार हा 3:30 वाजता 8 ते 9 लोक घेऊन येऊन अचानक माझ्या घरी हल्ला करून माझ्या घराचं दार मोडून मला आणि माझ्या पत्नीला आणि मुलांना मारहाण केली, जीव घेण्याचा माझा प्रयत्न केला। त्यानंतर मला इथं मी गंभीररित्या लागल्यामुळे माझ्या परिवाराने व शेजारी आरडाओरड बघून येऊन सोडासोडव केली आणि मला अहमदपूर येथे सरकारी दवाखान्यामध्ये घेऊन गेल्यानंतर तिथून लातूर सिव्हिल येथे नेण्यात आलं आणि तिथून पुढील उपचारासाठी लातूर येथे अश्विनी हॉस्पिटल या ठिकाणी मी 7 ते 8 दिवस ICU मध्ये राहून डिस्चार्ज मिळाल्यानंतर अहमदपूर पोलीस स्टेशनला दिनांक 12 तारखेला येऊन संध्याकाळी त्यावरील लोकांवर तक्रार देऊन यांच्यावरती गुन्हा नोंद झालेला आहे आणि आज तारखेपर्यंत दिनांक 21 पर्यंत आज एकही आरोपी अटक झालेला नाही आणि त्यामधील आरोपी हे खुलेआम गावांनी फिरतायत, आपापले व्यवसायात दारू विक्री करणे किंवा पत्त्याचं क्लब चालू करणे आणि अवैधरित्या मटका हा हे लोक करत आहेत आणि केस माघार घेण्यासाठी जीवे मारण्याची धमकी देत आहेत। मला व माझ्या परिवाराला या लोकांपासून धोका आहे आणि मला संरक्षण मिळावं ही माझी पोलीस प्रशासनाला विनंती आहे। राजकीय दबाव टाकून हे लोक काही गुंडगिरी करतील हे असं चालणार नाही। एका महिलेला पोटामध्ये मारहाण घरात घुसून केलेली आहे आणि आम्हाला संरक्षण मिळावं हीच माझी विनंती आहे आणि अशा महादेव रावसाहेब पवार व त्यांच्यासोबत असलेले 8 ते 9 जण या गुंडावरती कारवाई झालीच आहे, त्यांना ताबडतोब अटक करावं व कायद्याने आम्हाला संरक्षण द्यावं असं मी विनंती करीत आहे। यापूर्वी सर म्हणजे 2 ते 3 दिवसा अगोदर म्हणजे 3 तारखेच्या अगोदर 2 ते 3 दिवसाच्या अगोदर माझ्याने महादेव पवारची शाब्दिक बाचाबाची झाली होती, तेही धुऱ्याच्या कारणावरून। कारण आता पेरणी पुढल्या महिन्यामध्ये 1-1.5-2 महिन्यानंतर पेरणी चालू होणार आहे आणि मला ही जमीन दुरुस्त करायची होती, मध्ये झाडं वगैरे तोडून नांगरती करायची होती आणि त्यासाठी मी त्या ठिकाणी गेलो होतो। तर महादेव पवार हा मला त्या ठिकाणी तू वावरात यायचं नाही
तुझं इथं काहीच नाही. सर माझी वडिलोपार्जित जमीन आहे. मग 2005ला माझे वडील वारले, त्याही अगोदरपासून माझी जमीन आहे. जेमतेम 1990 पासूनची माझी ही जमीन आहे. वडिलोपार्जित आजोबाची जमीन आहे आणि मी त्या ठिकाणी कसून खातोय. तर मला हे दादागिरीप्रमाणे व गुंड पद्धतीने व खोटे गुन्हे दाखल करतो असं धमकी दाखवणे, ह्या सर्व गोष्टी करून साम दाम दंडभेद ह्या सर्व गोष्टीचा ते लोक वापर करतायत. आणि अवैधरित्यातून गैर प्रकारे हे सगळं त्यांनी जे पैसा जमवलेला आहे ह्याच्यावरती ते लोक गरीब लोकांना जगण्यासाठी परेशान करतायत. घरामध्ये घुसून मारहाण करणं हे योग्य नाही, हे चुकीचं आहे. तरी मला विनंती आहे प्रशासनाला, पोलीस प्रशासनाला की राजकीय दबावाला न ऐकता कायद्याने त्यांना अटक करावी, एवढीच विनंती आहे. आणि मला संरक्षण द्यावं. पोलीस प्रशासनाला माझी विनंती आहे की हा जो यांनी माझ्या घरामध्ये येऊन हा जो मारहाणीचा प्रकार केलेला आहे, यामुळे माझे 2 मुलं, माझा परिवार हा अतिशय भयभीत आहे. आणि माझे मुलं ह्या भीतीपोटी शाळेला किंवा ट्युशनला कुठेही जात नाहीत. आणि आम्हाला घराच्या बाहेर निघणं तर कठीण झालेलंच आहे. बाहेर आल्यानंतर जीवांशी मारू म्हणून हे लोक धमकी वारंवार देतच आहेत. आणि माझा परिवार भयभीत आहे. त्याच्यामुळे मी विनंती करतो की लवकरात लवकर पोलीस प्रशासनाने कडक भूमिका घेऊन या लोकांना अटक करावी. नरसिंग पवार व त्याचा भाऊ नितीन आणि मुलगा सूरज पवार या तिघांवरती 3 एप्रिल रोजीच विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. मात्र या घटनेतील सत्य आहे तरी काय हे सिद्ध करण्यासाठी खुलेआम वावरणाऱ्या आरोपींना पोलीस अटक करून सत्य काय व असत्य काय हे दाखवून देतील का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आवाज बहुजनांचा.